विशुदादाने ठरवलेला मुलगा चांगलाही असेल ग, पण मी असं लग्न कसं करू? मी जसं करतेय तसंच. माझं लग्न तर त्यांनी ठरवलं सुद्धा ग. तुला निदान मुलगा बघ असं तरी म्हणाला. ताई, तुला हे लग्न करायचं नव्हतं का ग? हे आपण माझ्या नाही तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय. हा, तू एक काम कर, तू उद्या त्या मुलाला भेट आणि तुझा होकार कळव. तसंही दादानी होकार विचारलाय, त्यात सगळं भरून पावलं नाही का? मला नाही करायचं असं लग्न. का? असं दादानी विचारलं तर काय सांगणार आहेस त्याला? मला नाही माहित मी त्याला काय सांगणार आहे. माझं कोणावर प्रेम नाहीये, पण प्रेमाशिवाय लग्न मी विचारच करू शकत नाही ग. लग्न 3 दिवसांवर आलंय. आईला दिलेलं वचन पूर्ण झालं की मी मरायला मोकळा. ए बाबा, भरल्या घरात मरणाच्या गोष्टी करू नकोस तू. अरे आता तर तू मान वर करून ताठ मानेने जगायला हवंस. स्वतःच्या कर्तृत्वाने सगळं निर्माण केलंयस तू. मावशी, खूप भीती वाटते ते दिवस आठवले की. देवीची ओटी भरण्यासाठी आई बाबा कोल्हापूरला जायला निघाले. ते परत आलेच नाही. परत आला तो बाबांचा मृतदेह आणि मुलींमध्ये जीव अडकला होता म्हणून श्वास चालू असलेलं आईचं जखमी शरीर. दोघींची लग्न झाली की मी मोकळा. तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या की मी मोकळे झाले. चला मावशी, मी झोपतो. लग्नाची गोष्ट निघाली की बरी झोप लागते रे तुला. हा, पण मी काय अशी सोडायची नाही तुला. लक्षात ठेव, तुझी झोप उडवणारी आणते की नाही बघ. झोप झोप, आता आरामात झोप. मला इतक्यात लग्न नाही करायचं रे. मला तुझ्यासोबत राहायचंय इथे या घरात. आणि अवघ्या 4 दिवसात लग्न नाही रे. आता प्लीज, तुला माहितीये मला काल रात्री काय वाटलं? काल मला पहिल्यांदा पोरगं झाल्यासारखं वाटलं. मला काय वाटतंय ते न सांगता येणं हाच अर्थ आहे ना अनाथ होण्याचा. चुकीचा विचार करते मी. माझा विशुदादा मला कधीच अनाथ होऊ देणार नाही. विश्वास आहे माझा. तुझ्या मनासारखंच होईल. देवा, माझी मुलगी नवीन आयुष्याला सुरुवात करते. तिच्या पाठीशी राहा, तिला सुखी ठेव. शांत बस. हे बाबू, चल चल. अगं, तुझा भाऊ वाट पाहत असेल. अरे सांग ना रे गणोबा, कुठे आहे तो? काय रे, कुठे मनीष? नाही म्हणजे ते येणार नाहीये. का? आता कोण येणार नाहीये? मनीष दादा. काय झालं त्याला? का नाही येते तो? ठीक आहे ना, त्याला नसेल यायचं तर राहू दे. अरे पण कळू दे का नाही येणार आहे? ताप आलाय त्यासनी, जीवाला बरं नाही वाटत. अरे देवा, या मनीषने ऐनवेळी अडचण केली. खूप ताप नाही ना रे आला? हे मी पटकन जाऊन येऊ का त्याच्या घरी? मागच्याच गलीत राहतो तो. आता तू कुठे चाललीस? आधीच आपल्याला उशीर झालाय. गण्या, डॉक्टरांना त्यांच्याकडे पाठवून दे. विश्वा, निघायचं ना? हो, निघूया. गणू, माणसं आहेत ना आपली? हो जी.
गाड्या व्यवस्थित काढायचं. होय. चला. काहीच तयारी झाली नाही अजून. कौस्तुभ, कौस्तुभ, येल्लो माय दे. ठीक आहे.